कपालभातीला प्राणायाम म्हणतात, पण कपालभाती हा प्राणायाम नसून ती शुद्धिक्रिया आहे. ओके. कारण की ज्यावेळेस तुम्ही पोटाला धक्के देता त्यावेळेस तुमचं सायनस तुम्ही क्लीन करता. ज्या प्रकारे मी आधी बोललो की कपाल म्हणजे आपलं सायनस आणि भाती म्हणजे धुणे, तर ही क्लिन्झिंग झाली. तशा आपल्याकडे 6 प्रकारचे शुद्धिक्रिया येतात: धवती, नेती, बस्ती, त्राटक तथा नवली आणि कपालभाती. हे सूत्र आहे शुद्धिक्रियेचं. सगळ्यात आधी तुम्ही जसं बोलता नेती म्हणजे पाणी टाकणं, तर नेतीचे पण 2 प्रकार असतात. एक तर जलनेती असतं आणि एक सूत्रनेती असते. जलनेती म्हणजे तुमच्या डाव्या नाकपुडीतून पाणी टाकणं, उजव्या साईडने ते पाणी काढणं, ही झाली तुमची जलनेती. याच्याने काय होतं की तुमचे जे नाकामध्ये जे काही बॅक्टेरिया वगैरे असतात ते धुतले जातात. पण ती करणे सुद्धा एक क्रिया आहे की तुम्ही ज्यावेळेस पाणी घेता तर पाणी थोडंसं कोमट असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या स्किनवरती ते फील करू शकाल, कारण की नाकातली इनर साईड जी असते ती खूप सेन्सिटिव्ह राहते. तर ते पाणी तुम्हाला सहन करता एवढं म्हणजे नॉर्मल याच्यात ते तुम्हाला उकळवायचं आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे की जे टॉक्सिक्स असेल ते सगळे निघून जाते. आणि ते स्लोली ती पद्धत तुम्ही सुरुवात करा. तुम्ही एकदा करणार, 2दा करणार, 3 ते 4 वेळा झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक करेल तुमची सर्दी होण्याची पण सुद्धा जी म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी राहते ती कमी होऊन जाते. त्या प्रकारे सूत्रनेती जी असते, तो सूत्रनेती म्हणजे एक रबरची थ्रेड असते, ती तुम्हाला नाकातून टाकून आपल्या घशातून बाहेर काढायची असते. याच्यात फक्त एक गोष्ट राहते की तुमच्या स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे की तुम्ही ही गोष्ट करू शकतात आणि ती योगाने येऊ शकते.